नमस्कार मंडळी. चला तर आज संडे म्हटलं की आज सगळ्यांना सुट्टी असते आणि सुट्टी म्हणलं की काहीतरी नाश्त्याचा फक्कड असा बेत झालाच पाहिजे. चला तर म्हणलं आता इडली आणि सांबार चटणी असं दोन्ही प्रकार बनवूयात. कारण की संडे म्हणलं की सगळ्यांना सुट्टी राहते आणि मग आजचा नाश्ता मग दुपार वेगळं जेवण असं निवांत दिवसभराचं रुटीन चालूच असते. कारण आज संडेचं दिवसभराचं काही रुटीनचं असं विकली जे लागणारं साहित्य आहे किंवा आठवड्याचे काही कपडे असतील किंवा काही दुसरं असेल ते सगळं वॉश करणं ते कामं चालूच असतं. त्यानंतर मग हे बघा मस्त इडली सांबार चटणी तयार झाली. मस्तपैकी सगळ्यांना नाश्ता देत होती. मी पण नाश्ता करून घेतला. आता म्हणलं चला नाश्ता झाला तर जरा बाहेर जाऊन येऊयात. हे बोलले चला आपण जाऊयात माझ्या ऑफिसला. मग त्यांच्या ऑफिसला मी त्यांच्यासोबत गेले. तर मस्तपैकी आवरून दुपारी तर आम्ही दोघं पण निघालो गाडीवरती. मला जाऊ द्या ऊन आहे तर काय करणार, पण फिरून पण झालं पाहिजे. मग डी वाय पाटील कॉलेज आहे बघा, आम्ही तिकडे गेलो. कारण तिकडे आता त्यांचा नवीन रुटीनचा जॉब चालू झाला आहे. त्यामुळे तिकडे गेल्या गेल्या मस्तपैकी आम्ही असं सरबत पिलं. त्यानंतर गुलाबजाम खाल्ले त्यांच्या कॅन्टीनला हे, आणि त्यांनी पुन्हा मला त्यांचं कॉलेज हॉस्टेल सगळं फिरवून दाखवलं. त्यानंतर मी पण छान छान तिथे झाडं होते, फोटो काढले मस्तपैकी. बघा फुलं होती, मला खूप आवडतात फुलं, तर मग मी थोडीशी ती फुलं पण घेतली. कसे वाटतात ते, छान वाटतात आहे ना. मग ते घेऊन आम्ही आलो. तर दुपारी मग तिथे कॅन्टीनला मस्तपैकी जेवण केलं. जेवणामध्ये खूप सारं होतं. त्यानंतर दही पराठा, डाळ राईस, त्यानंतर दही राईस होता. मग जे आवडेल ते आपण खायचं असते, असं असतं. मग रिटर्न आलं तर मग हे आणलेली फुलं बघा मी मस्तपैकी देवघरात ठेवली होती. त्यानंतर ह्यांनी मला एक सरप्राईज गिफ्ट दिलं. काय असेल सांगा बघू. तर त्याच्यामध्ये होते जोडवे. मला खूप आवडले कारण त्यांनी स्वतः सिलेक्ट केली होती डिझाईन, त्यामुळे ते खूपच छान होते. हे बघा असे आहेत ते जोडवे. त्यानंतर मग म्हणलं चला, मग म्हणलं जा काहीतरी बाहेरून घेऊन या. मग बाहेरचं सामान होतं, पूजेचं पण साहित्य आणायचं होतं थोडंसं, आणि त्यानंतर पाव पण घेऊन यायचे का तर ती इकडे वडापाव करायचे होते. हे बघा मस्तपैकी असं संडेचं संध्याकाळचं म्हणलं वडापाव स्पेशल वडापाव करून घेतले. आणि सगळ्यांचा मस्तपैकी स्नॅक्स झाला संध्याकाळचा. वडापाव, डाळ भात हे असं, कारण सगळ्यांनाच आवडतं त्यामुळं काही करायला हरकत नाही. मग त्यानंतर म्हणलं आता चला बाकीचे पण कामं आहेत संडेचे ते करून घेऊयात. कपडे वगैरे आयन करते ते त्यांनी करून घेतले. तोपर्यंत इकडं माझे वडापाव सगळे तळून झाले. तर गोल्या आपल्या मम्मीसोबत खेळत होता. झाला तर उद्यापासून जायचं ड्युटीला. ड्युटी सुरू झाली की मग काय सुट्टीच नसते बघा. असे वडापाव कसे झालेत मला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याची पूर्ण रेसिपी असेल तर मला तसंही सांगा. मग त्याच्यासाठी मी त्याचा मोठा ब्लॉग बनवते रेसिपीचा, तुम्हाला हवे असल्यास. आणि बघा एकदम छान झालेत, क्रिस्पी क्रंची, आणि टेस्टला तर एकदम मस्त झाले होते. वाव भारीच. हे बघा एवढ्या वडापाव मी करून घेतले आणि झालं. चलो या सगळ्यांनी वडापाव खायला मस्त. त्यानंतर मला आता चला स्किन केअर करून घ्या. दिवसभर उन्हात फिरले, पण ड्युटी सुरू झाले की काहीच करता येत नाही. मग आता हे बघा हे आहे मुलतानी माती आणि दुसरी चंदन पावडर आणि मुलतानी पावडर. हे दोन्ही पण पावडर मी ऑनलाईन ऑर्डर केल्या. तुम्हाला हवे असतील तर लिंक कमेंटमध्ये सांगा की हवी म्हणून, ती डिस्क्रिप्शनमध्ये मी देते. त्यानंतर एक चमचा मी चंदन पावडर घेतली, 1 चमचा मी मुलतानी पावडर घेतली, आणि त्यानंतर 1 ते 1.5 चमचा दही घेतला, आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि ते चेहऱ्याला लावून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होतं की चेहऱ्यावरचे जे काही टॅनिंग असेल किंवा काही असं डाग असतील ते कमी होण्यास मदत होते. आणि याने इतकं लेप लावल्यावरती इतकं भारी वाटतं ना, एकदम थंडगार असं शांत वाटतं. असं वाटतं की लेप लावलं का आता झोपूनच जावं, इतकं भारी वाटतं. त्यानंतर हे बघा मी माझा चेहरा पूर्णपणे पाण्याने स्वच्छ धुवून घेतला, आणि त्यानंतर हा लेप असा वरून हातानेच लावून घेतला. असा पुन्हा लेप लावल्यानंतर तो सुकवून द्यायचा आहे, आणि त्यानंतरच तो वॉश करायचा आहे. मी सुकवला, पण सुकलेला व्हिडिओ काय माझ्याकडे नाही आहे, कारण माझं बेबी रडत होतं. हे मी लावलं ते बघूनच मला म्हणत होतं बूज झालं असं झालं होतं. चलो बाय बाय. हे बघा चेहरा धुतल्यानंतर